या यात्रेमध्ये प्रामुख्याने दोन गाड्यांमार्फत प्रवास करता येतो। पहिलं म्हणजे टेम्पो ट्रॅव्हलर, दुसरा कार। बसमध्ये आणि कारमध्ये दोघांमध्ये रुपयाचे बघितले तर फक्त 1000 रुपये सीटचा फरक आहे, परंतु 10 दिवस चा प्रवास हा बसमध्ये थोडासा खडतर प्रवास होतो आणि त्याच्यामध्ये वेळखाऊ प्रवास आहे आणि आपल्याला कमीत कमी झोप त्या बसच्या प्रवासामुळे मिळते। बसचा प्रवास नेहमी 4 वाजता सुरू होतो आणि रात्री 10-10:30 पर्यंत सुरू असतो। तर उर्वरित 5 तासामध्ये 2 तास जेवण करून आणि सकाळचे अंघोळ वगैरे करून वेळ गेली तर फक्त 3-3.5 तास झोपायला मिळते आपल्याला। आणि कारचा प्रवास केला तर आपण नेहमी सकाळी 6ला प्रवास सुरू करतो आणि रात्री 8 पर्यंत प्रवास आपले संपून जातं। त्यामुळे आपले 7-7.5 तास झोप आरामशीर मिळते आणि जर चांगली झोप मिळाली तर पुढच्या दिवशी एनर्जेटिक राहून माणूस पुढची यात्रा सुखरूप करतो। म्हणून माझी विनंती आहे, सर्वांनी या बसच्या प्रवासाऐवजी ही यात्रा कारने करावं। ब्रिजमोंट टूर्सतर्फे यात्रेकरूंना या यात्रेविषयी काही माहिती पाहिजे, या सोयीसुविधांविषयी काही इन्क्वायरी करायची असेल किंवा बुकिंग करायची असेल तर आपण आमच्या कार्यालयात भेट द्या। आमचं कार्यालय नाशिक येथे आहे, ब्रिजमोंट टूर्स, बागमार लेन, रामायण बंगल्यासमोर, तिलकवाडी, नाशिक। आमचा फोन नंबर, व्हॉट्सॲप नंबर आहे 862000003333। धन्यवाद।